शेतकऱ्याच्या घरात म्हणतात पसारा असते ना, तेच बरोबर आहे. आता एवढा पसारा झाला घरात, का धावून दस का येते मला या चुंबड्यावरच काम. आता हे चुंबड्याचा पसारा मला आवरायचा आहे, कारण का दिवाण घरात आणायचं आहे. पाणी पावसाचे दिवस लागले, रात्री लय पाऊस झाला होता आणि जास्त का पाऊस आला की आमचं दिवाण सोडून जाईल घरात, म्हणजे बाहेरच. तर मग आता ही पोते कुठे ठेवावे याचाच विचार पडला होता. तसे मी जशी जागा भेटते ना तशी पसारा लावत असतो, पण आता हे खताचे पोते आणून ठेवले. आता हे सगळं धान्य आहे. आता खताचा वास लागू नये म्हणून त्याच्या खाली एक फारी ठेवली मी आणि सगळे पोते आहे ना एकावर एक रचून ठेवले, कारण दिवाणाला जागा तर करावंच लागेल. कांदे जे राहिले ते कांदे दिवाण खाली राहू शकतात, तर कांदे काही उचलले नाही. मग सगळ्या पोतळ्या मी सकाळीच उचलणं लावल्या, कारण का सकाळी असं वजही उचललं ना का मला पोट बातच दुखते. पण आता काय करणार, उचलावंच लागते, पर्याय नाही. तर मग मस्त असा पसारा लावून घेतला म्या पोतेवर, याच्या काय म्हणतात त्याला खताच्या. आता सोयाबीन धुतलं होतं ते बी ठेवलं मस्तपैकी, झाडू मारून घेतला. आता एवढा कचरा झाला होता ना त्या पोत्याखाली, का लई ना झाडू मारता येत ना काही. आता खताचे पोते वावरात नेल्यावर हा पसारा डबल होणार आहे, पण आता जाऊ द्या, दिवाण तर घरात आणावंच लागेल. तर मग मस्त असे कपडे धुवून घेतले. आता वर झोपायला जात होतं तर चादर मच्छरदाणी लईच खराब झाली होती. तर म्हटलं आता कमी पाऊस आहे तर कपडे धुवून म्हणजे धुवून घ्यावं ते चादर आणि मच्छरदाणी, का बरं राहते मग. आणि मस्त असे कपडे वाहू घातले, मग आंघोळ केली आणि जेवायला बसलो. आज आई होती जेवण करायला, आणि मस्त दोघी मायलेकीनं जेवण करून घेतलं दुपारचं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.